आहार ही वैषजम म्हणजे आहार हेच औषध अशा स्वरूपाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केलेला आहे. साधारणतः बाह्य कारणाने कुठले आजार होत असतील तर त्याच्या निराकरण करण्यासाठी म्हणून औषधीची गरज पडत असते, परंतु बरेचसे आजार हे चुकीच्या घेतलेल्या आहार पद्धतीचा परिणाम म्हणून सुद्धा जाणवत असतात. यालाच मेटाबॉलिक डिसऑर्डर किंवा लाईफस्टाईल डिसीज हे घडतायत आणि याचाच परिणाम म्हणून बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सारखे आजार आज मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. मग चुकीच्या झालेल्या आहार पद्धतीमुळे किंवा चुकीच्या घेतलेल्या आहार पद्धतीचा परिणाम म्हणून हे आजार जाणवत असतील तर कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये भोजन विधीमध्ये सांगितला आहे. हो, आयुर्वेदामध्ये सांगितलेली भोजनाची विधी म्हणजे आहार घेण्याचे नियम हे पाळल्यानंतर मात्र बरेचसे लाईफस्टाईल डिसीज हे टाळल्या जाऊ शकतात. कशा पद्धतीने याचा उपयोग केला पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करतो. बरेचसे आजार हे घेतलेल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे जाणवत असतात. बऱ्याच वेळा आपण आहार घेताना त्या आहाराबद्दल असणाऱ्या पोषक मूल्याचा विचार मोठ्या प्रमाणात करतो, परंतु त्याचा शरीरात होणारं पाचन, पाचनानंतर त्याचं होणारं जारण आणि त्याचबरोबर शरीरामध्ये घेण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा आहाराचं रूपांतर आजारामध्ये होतं. पोषक घटक हे शरीरामध्ये पाचन झाल्यानंतर शरीराचं पोषण करत असू शकतात, परंतु ज्या पद्धतीने हे पोषक घटक शरीरामध्ये पाचन जर झाले नाही तर मात्र याच्याचपासून शरीरामध्ये आम निर्मिती होऊन अनेक विकाराला कारणीभूत ठरत असते. म्हणून भोजन विधीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या 4 प्रकारापैकी एक प्रकार म्हणजे जेवणाच्या वेळा. हो, जेवण किंवा भोजनाच्या वेळा ह्या यामध्ये महत्त्वपूर्ण भाग ठरत असतात. त्यामुळे पित्ताच्या काळामध्ये आहार घेणं म्हणजे शरीरामध्ये पित्त हे शरीराच्या आहाराच्या जारणासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतं. त्यामुळे तुम्ही किती पौष्टिक पदार्थ घेता यापेक्षा तो कुठल्या वेळेला घेता यावर तुमच्या पाचनाची क्रिया अवलंबून असते. बायोलॉजिकल क्लॉकनुसार शरीरामध्ये 10 ते 2 या वेळेला शरीरामधलं पित्त हे तीव्र स्वरूपाचं असतं. त्यामुळे 10च्या वेळेपर्यंत सकाळी जेवण घेणं हे शरीरामधल्या पाचनाच्या गतीला अतिशय उपयुक्त ठरतं. म्हणून अशा वेळेस साधारणतः घेतलेला आहार हा पोषक मूल्याच्या दृष्टीने उपयोगी ठरत असतो. म्हणून बायोलॉजिकल क्लॉकनुसार सकाळच्या वेळेला 10 ते 2च्या वेळेमध्ये आहार पचनाचा वेळ असला तरी 10पर्यंत सकाळचं जेवण घेणं, संध्याकाळी झोपेपासून 3 तास आधी म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान संध्याकाळचं जेवण घेणं हे उपयुक्त ठरत असतं. म्हणून भोजनाच्या वेळा पाळल्याने बरेचसे पचनाचे विकार टाळले जाऊ शकतात. पोषक मूल्याच्या दृष्टीने भोजनामध्ये कुठल्या पद्धतीचा समावेश करावा तर त्यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे आहार रसाचा. चौरस स्वरूपाचा आहार घेणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरत असतं. बऱ्याच वेळा त्याला फक्त गोडच आवडतं म्हणून सतत गोड खाणारे प्रकार हे सुद्धा कारणीभूत ठरत असतात शरीरामध्ये विकार निर्मितीसाठी. बऱ्याच वेळा काही व्यक्तींमध्ये एकाच स्वरूपाच्या चवीचे पदार्थ आवडतात आणि ते यथेच्छ खाल्ले जातात, परंतु शरीरामध्ये पाचनाची क्रिया ही रसाच्या आधारावरती होत असते. शरीरामध्ये ज्याही पद्धतीने मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे षडरस हे पचनाची क्रिया करत असतात. हे एकमेकाला पूरक स्वरूपाचे असतात. त्यामुळे शरीरामध्ये घेतलेला आहार हा डाळीच्या स्वरूपामध्ये, चपातीच्या स्वरूपामध्ये, त्याचबरोबर कुठल्या तरी गोड पदार्थाच्या स्वरूपात, चटण्यांच्या स्वरूपात आणि सलादच्या स्वरूपात असा संपूर्ण आहार घेतल्याने मात्र शरीरामध्ये जाणारे हे फायबर्स, प्रोटीन्स या सगळ्यांची तुलना या चौरस आहारामधून एकमेकाला पूरक स्वरूपात पाचनाची ठरत असते. त्यामुळे ज्या पद्धतीने आहारामध्ये गोड पदार्थाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने आंबट, तुरट, कषाय या चौरस आहाराची गरज असते. म्हणून आहार घेताना तो चौरस स्वरूपाचा असला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा भोजन विधीमध्ये प्रकार सांगितला आहे तो म्हणजे आसनाच्या बाबतीत. हो, बऱ्याच वेळा बसताना साधारणतः डायनिंगमध्ये जेवण करणं किंवा उभ्याने जेवण करणं आणि बफे सिस्टीममध्ये सुद्धा उभ्याने जेवण करणं या प्रकारामुळे शरीरामध्ये पोट लांबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. पद्मासनात बसून जेवण केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या वायूच्या गतीला नियंत्रण बसतं. मोठ्या आतड्याच्या ठिकाणी दाब पडल्यामुळे भोजन आवश्यक स्वरूपाचंच भोजन शरीरामध्ये जातं आणि त्यामुळे योग्य मात्रेत जेवण गेल्याने पाचनाचा ताण पडत नाही. परंतु उभ्याने केलेले जेवण किंवा डायनिंगवर बसून केलेल्या जेवणामुळे आतडे लांबलेले असतात. अशा वेळेस जेवण अतिरिक्त होतं आणि त्या ठिकाणी पोट फुगणं, गॅसेस बनणं, शरीरामध्ये पचन मंद होणं, त्याचबरोबर लिपिड प्रोफाईल किंवा कोलेस्ट्रॉल सारखे विकारसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात.
त्यामुळे डायनिंगची सवय होताहोईस्तर टाळणं हे सुद्धा भोजनविधीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं. बऱ्याच वेळा कामाच्या स्वरूपाचा परिणाम म्हणून किंवा बऱ्याच वेळा खानपान करत असताना वेळ मिळत नाही, अशा वेळेस आनंदासाठी म्हणून बरेच लोक गप्पा करताना किंवा टी व्ही बघताना मोठ्या प्रमाणात वेळ एंगेज करून कुठल्याही स्वरूपात जेवण करत असतात. अशा वेळेस मन आणि शरीर हे एकरूप स्वरूपात नसतं आणि त्यामुळे सुद्धा पचनावरती त्याचा पाहिजे त्या प्रमाणात मानसिक तृप्ती मिळत नाही. कारण आहार घेताना ज्या पद्धतीने शारीरिक संतृप्तीसाठी आपण आहार घेत असतो, तरी त्याचबरोबर चवीच्या आधारावर मनाची सुद्धा तृप्ती होत असते. त्यामुळेच आवडीचा आहार घेताना बऱ्याच वेळा मेंदूला त्याच्या चालना मिळाल्याने तृप्ती लवकर होते. म्हणून मनाच्या शांतीसाठी आणि शारीरिक शांतीसाठी दोन्हीसाठी आहार घेताना मात्र मीटिंग स्वरूपात करत असताना किंवा टी व्ही बघत असताना एकरूप न घेता झालेला आहार हा पचनावरती ताण पाडतो. त्यामुळे आणि तो बऱ्याच वेळा कमी क्वांटिटीमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये आणि बऱ्याच वेळपर्यंत घेतला जातो. वेळ ही सुद्धा महत्त्वपूर्ण ठरत असते. त्यामुळे गप्पाच्या ओघामध्ये 1-1 तास 2-2 तासापर्यंत जेवण करण्याच्या सवयी बऱ्याच लोकांमध्ये असतात. चौथा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे पाण्याच्या बाबतीत. बऱ्याच वेळा आहार घेतल्यानंतर पाणी यथेच्छ पिण्याची सवय बऱ्याच लोकांमध्ये असते. आहार घेण्याच्या बाबतीत आयुर्वेदामध्ये जे 3 भाग सांगितले, त्यामध्ये पहिला भाग घन आहार घ्यावा, दुसरा भाग द्रव आहारासाठी आणि तिसरा भाग शरीरामध्ये घेतलेल्या आहाराच्या वायूच्या संचारासाठी. साधारणतः या 3 भागामध्ये आहार घेत असताना आपण घन आहार घेऊन त्यानंतर त्यासोबतच द्रव आहार म्हणजे पातळ भाज्या वगैरे या स्वरूपात घेत असलो तरी उरलेला द्रव आहार पाण्याच्या स्वरूपात जेवणानंतर भरपूर घेणं हे टाळलं पाहिजे. बऱ्याच वेळा जेवण झाल्यानंतर उरलेला पोटाचा भाग हा पाण्याने भरला जातो आणि त्यामुळे वायूच्या संचाराला जागा न मिळाल्यामुळे सुद्धा पचनावरती ताण पडतो. म्हणून जेवणानंतर पहिला अवस्थापाक जेवणाचा 1.5 ते 2 तासापर्यंत चालतो. तोपर्यंत साधारणतः जेवणानंतर पाणी टाळणं हे सुद्धा पचनावर ताण पडणं पासून टाळलं जाऊ शकतं. साधारणतः जेवणानंतर घेतलेलं पाणी हे अग्नी मंद करतं. त्यामुळे पचन मंद झाल्याने गॅसेस आणि पचनाच्या ठिकाणी ताण वाढतो. त्यामुळे जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी पाणी पिणं हे पचनाला अतिशय सुलभ ठरतं. अशा पद्धतीने भोजनविधीमध्ये आयुर्वेदातल्या जेवणाच्या वेळा पाळणं, जेवणानंतरचं पाणी पिण्याच्या बाबतीतल्या सवयी पाळणं, बसण्याच्या बाबतीच्या सवयी पाळणं या सगळ्या गोष्टींमुळे साधारणतः भोजनामध्ये होणाऱ्या चुकाचा परिणाम होणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर टाळल्या जाऊ शकतात. आयुर्वेदामध्ये सांगितलेली ही भोजनविधी आपण सुद्धा पाळल्यानंतर अनेक मेटाबॉलिक डिसऑर्डर टाळल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ब्लड शुगरसारखे, BP, कोलेस्ट्रॉलसारखे विकारामध्ये चालू असणाऱ्या औषधींची मात्रासुद्धा नियंत्रणात केल्या जाऊ शकते.